कलेक्शनच्या आवाज कसा लागला तेवढं सांगा. दररोज जातोय का नाही, काय होतंय का. तसं बिझनेस कमी असल्यामुळं काय कलेक्शन वाले बी आलेले आहेत आणि हप्ता तर सगळं गेल्यात ह्याच्यात बाउन्स झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळं कसं हे राखेचा माल लावलेला आहे. तुम्ही 4 शब्द सांगा. काय सांगायचं 4 शिवाय द्या कुणाला म्हणजे माल कसा वाटला आपला. छान आहे ते आणलेलं आहे आपण. आता नवीन आहे, जुना माल आहे. माहिती मला. नवीन माल आणलं की देऊ आपण. कोणाला पाहिजे असेल तर सांगा मला. होलसेल मध्ये देत नाही, रिटेल मध्ये देतो. होलसेल मध्ये मागवायचं. फॅक्टरीच केली की त्यांना तुम्ही शूट केले की नाही केले. शूट करता की नाही करता. शूट चालू आहे की शूट आहे. शूटच आहे. थोडं मी पैसे दुसऱ्या हातात झाला की बोला जरा पैसे तर देऊ. हॅलो हॅलो माईक चेक माईक टेस्टिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ते काय कोणाला माहिती नाही का कशाला तशी करत असतील काय करत तुम्हाला आता बोला हा हे आता हे बघा मी कलेक्शन केलेलं आहे आणि देतो तुम्हाला. काय आता हे माईक चालू असल्यामुळे मला द्यायला येईल ना असं झालं. तर अशा तऱ्हेने किती मिनिटं झाले. 1 मिनिट झाला आता. 1 मिनिट आता. अरे 10 मिनिटं काय तरी असू द्या. 10 मिनिटाचं काय नाही. तुम्हाला राहिलं पैसे पाठवून देतो. मी काही टेन्शन घेऊ नका. ऑनलाईन पे करतो. आणि धन्यवाद. अशा तऱ्हेने कलेक्शनवाले येऊन गेलेले आहेत. आणि हा आपला मुद्दा होता राख्याचा. तर ही राख्या सगळ्या गुजरात करून. तर राख्या कशा बनते एवढं मला सांगत होते. आणि होलसेलमध्ये भेटते ना तुम्हाला. आणि ऑफरमध्ये ठेवणार आहे. 9 किती महिन्यात येते राखे मला. पुढच्या महिन्यात येते राखे. आता 7वा महिना आहे, पुढचा 8वा महिना आहे. तर त्या 8व्या महिन्यात 9 तारखेला रक्षाबंधन आहे. तर माझ्याकडे या, माझ्यापासून राखे घ्या. तुम्हाला होलसेल दरात देतो. मी बाहेर असं ऑफर ठेवणार आहे की राखे आपल्याकडे स्वस्त आहेत, होलसेल दरात भेटतील. आणि गिफ्ट पण भेटतील. भाऊ बहिणीसाठी गिफ्ट भेटतील. आणि अशा तऱ्हेने किती मिनिटं झाले. 2.5 मिनिटं झाले. 2.5 मिनिटं झाले. ते मला 10 मिनिटं करायचे होते. मला ते ब्लॉग बघायला मला पहिलाच ब्लॉग. आणि अशा तऱ्हेने लय वाटवं झाले मला. लय बेकार काय सांगायचं. काय तरी रक्षाबंधनावर आलेलं. बाबा इकडे गेला थोडं बोल ते एकट्याला बडबड करायला म्हणले अवघड आहे. दाखवले राख्या राख्या दाखव. ही जी आहे का ना ही राखी आहे का ना ही राखी ही सगळ्यांचं भाऊ हा ही राखी आहे ना ही कितीला आहे बघा. 10 रुपयाला राखी आहे बघा. आणि ही राखी आहे का ही राखी त्याच्यावर टॅग आहे दुसरी राखी ही आहे का ही 20 रुपये राखी. पण ही राखी तुम्हाला मी 10 रुपयाला द्याला. 20ची 10 रुपयाला करणार राखी. हां म्हणजे होलसेल दरात तुम्हाला सगळ्या राख्या देणार. राख्या एकदम भारी तर टॉप आहे त्या. इथनं माझ्यापासून राख्या घेऊन जावा तुम्ही. काय टेन्शन नाही. अजून माल येईल अजून घेऊन जावा. आणि काय वाटलंच कमी जास्त वाटलंच तर मी करून देतो तुम्हाला. पण माझ्यापासून राख्या तशा आपल्या राख्या 400-500 पर्यंत येते एक राखी. पण मी ठेवत नाही कारण नसतात कोणाचे काय तेवढं पुरतं असतं पैशासाठी. त्याच्यामुळे कसं मी जास्त ठेवत नाही राख्यासाठी. तर तुम्ही बघू शकता राख्याचा स्टॉक किती एवढाच आहे जास्त नाही का. झालं एवढं बाहेर मी लावलेत पण ते बाहेर मी जुनं लावलं त्याच्यात. आता मी काय कस्टमर आल्याच तर एक कस्टमर आले या कस्टमर आले. कस्टमर लागा बाबा एवढं नाही लागलं. एवढं लागलं कसं व्हायचं बाबा. 10 मिनिटाचं काढायचं. 5 मिनिटं व्हायला लागले. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं अजून. जाऊ दादा बिक्रीला दादा घेऊन जाऊ. असं नाही असं ते 10-5 मिनिटाचं काय कुठल्या टॉपिकवर बोलायचं पाहिजे. हा पहिलं माझं हे जे होतं पण आता मी गुड न्यूज देणार आहे. मी 10 तारखेच्या नंतर तुम्हाला की मी आता शॉप चेंज करणार आहे. चेंज म्हणजे नवीन बिझनेस चालू करणार आहे मी. तर त्याची पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवल किंवा व्हिडिओ टाकल मी. तर ते युनिक असणार आहे आणि ते एकदम भारी असणार आहे. सगळं असं लेडीज
सगळ्या गोष्टी राहतील त्याच्यामध्ये. आता एवढं सगळं गिफ्ट वगैरे होतं, पण ते गिफ्टमध्ये एवढं नाही आपल्याला काय जुळलं. पण इथून पुढं सगळं लेडीजचं जे बी काय असेल ते सगळं लेडीजमध्येच येईल. आणि ते नंतर रक्षाबंधन झाल्यानंतर ना ते तुम्हाला बघायला भेटेल. ते त्याचा मी ब्लॉग बनवणारच आहे. मग त्यावेळेस बनवणार त्यावेळेस मग बघा तुम्ही. हां, अशा तऱ्हेने माहीत आहे. पहिल्यांदाच माझा ब्लॉगिंग आहे तेच म्हणते ना. हां, तर असं आहे. तर हे कुठं अडकायचं माहीत ना, पण मी हातात घातले ह्याला. आता 10 मिनिटं कधी व्हायचे झाले का? 10 मिनिट 6 मिनिट चालू आहे. 6 मिनिटं झाले फक्त 4 मिनिटं. हां, आता पाऊस बी लय झालाय. पावसामुळं कस्टमर येत नाही. अजिबात कस्टमर सकाळपासून कस्टमर आहे पावसाचं. काय सांगायचं तुम्हाला, लय पाऊस झाला. लय म्हणजे लय. अख्या दुकानात पाणी होतं पावसाचं. मी बाहेर काढले पावसानं. कस्टमर ना रक्षाबंधनाचा दिवस आले का काय बोल नाग्याला पाहिजे बोला टॉपिक बघा कुठला चेंज करायला. आणि 10 मिनिटं लगा लय उशीर होते. 10 मिनिटं म्हणलं असं जातील म्हणले. 10 मिनिटं लय लागते लगा. असं एक तासाचं बनवून एडिट. अहो माणस, आता तुम्ही ब्लॉग काढताय ही फक्त 10 मिनिटाचा का होतो, कारण की तुम्ही एक टॉपिकवर पळताय. जेव्हा तुम्ही एक खरं ब्लॉगिंग करताल का, बाहेर हिंडचाल का, तुमच्याकडे क्लिप नुसतेत का अशा, तुमच्याकडे 4-4 तासाच्या क्लिप होतील. त्यातनं तुम्हाला 10 मिनिट हुडकू काढायला लागते. गाडीवर बसल्यापासून चालू करायचं. बाहेर काय खाऊन पिऊन तुम्हाला काय सगळं बसायच्या आधीपासूनच आज आम्ही इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे असं असं. उद्या तरी काढाय म्हणला. इथून काय थोडं फिरून येत बाहेर ना, खाल्ल्यावर काय करायचं. कसं माझं लोकांना असं तुम्हाला सांगू, आता हे लोक बघणार हे सारखं कंटिन्यू बघू शकत नाही. ते लोक हे काय माहिती आहे का, कारण की बोर वाटणार लोकांना. कधी वाटणार 2 तास ब्लॉगिंगचा अर्थ काय, दिवसभराचा व्हिडिओ दिवसात 24 तास असतो. 15 तास आपण बाहेर ट्रॅव्हल करतो. त्यातलं फक्त तुम्हाला 15 मिनिटच काढायचे लोकांना दिसण्यासाठी. 15 तासाचं तो 15 मिनिटच काढायचं. तुम्हाला एवढं एडिट करायला लागतं. असा विषय तेवढे स्किल्स पाहिजे त्या गोष्टी करायला लागतं तुम्हाला. मग ही काय तुम्ही हे व्हिडिओ आपलं नुसतं आपली ही आहे. तुला काय कर माहित आहे का नीतू भाऊ, पहिल्यांदा बघ असं दुसऱ्यांचं ब्लॉग हा, कशी काढते, तुम्ही कसं काढते ते बघा. ते बघून मग परत तुला आयडिया येणार की आपण पण असं करू. ब्लॉग म्हणजे काय काय असतं, एक लाईफस्टाईल दाखवायची असते आपली, कसं काय. असं मी नाही इकडं लाईफस्टाईल भीत चाललोय आता, काय विषय आहे, तू काय करतोय. मी राख्याचा धंदा करतोय. मोठा धंदा आहे माझा राख्याचा. असा धंदा म्हणू नको, बिझनेस बिझनेस करतो. तुम्ही एंटरप्रेन्योर राख्याला बिझनेस करतो. हे सगळ्या राख्या सगळ्या हे जेवणी झाले ती 2 कोकणातले नाही का, मी इंटरकोर्स केलाय. 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे, लाईक आहे का तुझी, ती म्हणतो अशा तरी झाली का. 8 मिनिटं झाले ते. 2 मिनिटं काढायची अजून. 2 मिनिटं अजून. 2 काय त्याला एवढं टाकून दे नाही, ह्यात कट करायचं काहीच नाही रे, आता टाकायचं. टाकायचंय. म्हणजे की जरा लागा जवळ तुला का 4 शब्द तुला बोलायला काय जाते. सांग जरा मार्केट स्ट्रॅटेजी वापरायची. शेवटची 2 मिनिटं तू घे. मग असं तुला सांगतो, बैलगाड्यामध्ये गेलं ना, मग असं तुला सांगतो, असंच बोलायला लागतं. अरे तुम्हाला एक आयडिया आहे, पण हे नंतर सांगतो नंतर. असं होतं. अरे 10 मिनिटं बोलायचं म्हणजे काय तोंड माझं सुकून गेलं. पहिल्यांदा बोलतो एवढं मी. लेक्चरर असतं तर काय केलं असतं. हा, मग नाही पण बघ ना, म्हणजे असं कॅमेऱ्याच्या समोर ऑन कॅमेरा. लेक्चरचा फायदा काय असतो माहिती आहे का, ऐक मला सुपर चॅट भेटली. मला काल 40 रुपये सुपर चॅट भेटली बाबा. 40 रुपयाची सुपर चॅट भेटली. त्यातलं किती भेटलं म्हणता, 22 रुपये मला आणि बाकीचं यूट्यूबला. ते म्हणतोय ती बरोबर आहे. तर ते कसं आहे ना, त्या गोष्टी झाल्या पाहिजे व्यवस्थित. युट्यूब आहे म्हणल्यावर काही सोपी गोष्ट आहे का, यावंच लागतंय. नाद करते काय, राख्या घ्यायला यावंच लागते. नाद करते काय, लटकवलंय कसं लटकवलंय. हा, नाद करते का, यावंच लागतंय राख्या घ्यायला. मदत झालं सगळं. ब्लॉगिंग करायचं तर गेलं कुठं. 10 मिनिटं असंच काढायचं. पहिले दिवस आहेत आपल्याला असं होतं. त्याच्यामुळे कसं करू आपण करू
त्याला सवय लागली का म्हणजे हा बोलायचे वगैरे काय वाटत नाही एकट्यानं बडबड करायचं म्हणलं की ते आवडतं जवळ असं जवळ कोणतं पाहिजे बोलणारा कोणतं पाहिजे असं होतं आता कंटेंट तुला बाहेरच नाही आता एखादं एंड करा ब्लॉग आणि सबस्क्रायबर करा शेअर करा शेअर करा घंटी दाबा सबस्क्रायबर करा शेअर करा घंटी दाबा